ओरॅकल ही जगातली एक मोठी आय टी कंपनी आहे. ओरॅकलचे मुख्य काम आहे डाटाबेस सिस्टम्स मॅनेज करणे, क्लाउड कम्प्युटिंग मॅनेज करणे, एंटरप्राइज सॉफ्टवेअर मॅनेज करणे किंवा एंटरप्राइज सॉफ्टवेअर बनवणे. ओरॅकलची कर्मचारी संख्या 2025 अंदाजे 1,60,000 होती. मुख्य स्पर्धक आहेत ओरॅकलचे ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट अझूर, गुगल क्लाउड आणि सर्वात नवीन बातमी म्हणजे ओरॅकलची अशी की ओरॅकलने आत्ताच रिसेंटली अंदाजे 20 ते 30,000 लोक कामावरून काढलेली आहेत. म्हणजेच त्यांच्या वर्कफोर्सच्या 18 ते 20% लोक त्यांनी काढलेली आहेत. भारतातली साधारण 12,000 लोक त्यांनी कामावरून काढलेली आहेत. भारत हा ओरॅकलचा मोठा हब असल्यामुळे भारतातल्या एम्प्लॉईजवर त्याचा जास्त परिणाम झालेला आहे. ले ऑफ प्रोसेस कशी झाली ओरॅकलची? अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी 6 वाजता एक सगळ्यांना मेल आला, नो मीटिंग, नो डिस्कशन, इमिजिएट सिस्टीम ॲक्सेस बंद केला. सगळ्यांना सांगितलं गेलं की युअर सर्व्हिस इज नो मोर रिक्वायर्ड, युअर रोल हॅज बीन एलिमिनेटेड ड्यू टू ऑर्गनायझेशनल चेंज. ले ऑफ मागची खरी कारणं काय आहेत मित्रांनो? याच्या मागची खरी कारणं आहेत कंपनी AI आणि क्लाउडमध्ये मोठा शिफ्ट करत आहे. AI डाटा सेंटर्समध्ये कंपनी एंटर करत आहे. ऑटोमेशन सिस्टीम कंपनी वाढवत आहे आणि कंपनी मशीन लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत आहे आणि जी जुनी कामं आहेत ती ऑटोमेशनमध्ये टाकते आहे. ओरॅकल AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठी गुंतवणूक करत आहे. जवळजवळ $50 बिलियन इन्व्हेस्टमेंट ओरॅकल करणार आहे. यात डाटा सेंटर्स तयार करणे, AI चिप्स तयार करणे आणि हार्डवेअर तयार करणे हे येतं. या इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे कुठून येणार? या इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे येणार कॉस्ट कटिंगमधून आणि ले ऑफमधून. ट्रॅडिशनल मॉडेल 100 एम्प्लॉई इज इक्वल टू हाय कॉस्ट. न्यू मॉडेल AI अधिक 10 एक्सपर्ट्स इज इक्वल टू लोअर लॉंग टर्म कॉस्ट. 3 ते 5 वर्षात AI मॉडेल स्वस्त पडते. तर ओरॅकलने काय केलं? ओल्ड रोल्स जे होते ते कमी केले आणि नवीन AI रोल्स वाढवले. एक्झिक्युशन रोल कमी, AI बिल्डर रोल्सची वाढ. कंपनीवर कर्जाचा बोजा वाढला. लेंडिंग इश्यूज होते कंपनीचे, रिस्क रेटिंग कन्सर्न्स होते कंपनीचे. त्यामुळे कॅश जनरेशनसाठी ओरॅकलने ले ऑफचा मार्ग स्वीकारला. आता या ले ऑफमध्ये कोणाच्या रोलवर जास्त परिणाम होणार आहे? हाय इम्पॅक्ट रोल्स असे आहेत रिपिटेटिव्ह कामं करणारी कर्मचारी, सपोर्ट टीम्समध्ये काम करणारे कर्मचारी, लेगसी सिस्टम इंजिनियर्स, मॅन्युअल ऑपरेशन्स काम करणारे कर्मचारी. आणि कोणाचा रोल धोक्यामध्ये नाहीये. AI इंजिनियर्स, क्लाउड आर्किटेक्चर्स, डाटा सायंटिस्ट आणि ऑटोमेशन एक्सपर्ट्स. बिझनेस मॉडेल ट्रान्सफॉर्मेशन. ओरॅकलचं ओल्ड मॉडेल होतं ह्युमन ड्रिव्हन सिस्टीम, म्हणजे वर्क इज इक्वल टू पीपल डिपेंडंट, ग्रोथ इज इक्वल टू हायरिंग मोर पीपल आणि कॉस्ट इज इक्वल टू लिनियर इन्क्रीज. आता ओरॅकलचं नवीन मॉडेल आहे AI ड्रिव्हन सिस्टीम, वर्क इज इक्वल टू ऑटोमेशन, ग्रोथ इज इक्वल टू टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आणि कॉस्ट इज इक्वल टू कमी कॉस्ट अधिक स्केलेबल कॉस्ट. हा चेंज फक्त ओरॅकलमध्ये नाही मित्रांनो, हा एंटायर इंडस्ट्रीमध्ये चालू आहे. ले ऑफची वैशिष्ट्ये.
अचानक ईमेल सगळ्यांना पाठवणे, नो ह्युमन कन्व्हर्सेशन, लार्ज स्केल इम्पॅक्ट, 30,000 पर्यंत ले ऑफ, लार्जेस्ट रिस्ट्रक्चरिंग. ग्लोबल हब असल्यामुळे इंडियाला जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. या पॅटर्नमध्ये, या इंडस्ट्री पॅटर्नमध्ये ओरॅकल एकटा नाहीये. इतर अनेक भरपूर मोठ्या कंपन्या आहेत. त्यात आहे मेटा, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, आणि सगळ्यांचं एकच ब्रीदवाक्य आहे, AI इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू वर्कफोर्स रिडक्शन. डीप इन्साइट. हे ले ऑफ या कंपन्यांसाठी हे ले ऑफ नाहीये, त्यांच्यासाठी वर्कफोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे. याआधी काय होतं, माणूस काम करायचं त्यांच्या कंपनीमध्ये, आणि आता काय करतं, AI काम करतोय माणसाच्या सुपरविजन खाली. म्हणजेच काम संपत नाहीये, काम करण्याची पद्धत बदलते आहे. यातून शिकण्यासारखं काय मित्रांनो, एक, रिपिटेटिव्ह काम हे रिस्की आहे, जे कधीही आपल्याला रिप्लेस करू शकतं. टेक्नॉलॉजी अडॅप्ट केली नाही तर रिस्क वाढते. फ्युचर आता काय आहे तर ह्युमन प्लस AI. कंपनीज लॉयल्टीपेक्षा एफिशियन्सी बघते. स्किल अपग्रेड करणे म्हणजेच आता सर्वायवल आहे. पुढील 3 ते 5 वर्षामध्ये AI ॲडॅप्टेशन वाढेल, AI ऑटोमेशन वाढेल आणि वर्कफोर्स कमी होईल. पण नवीन जॉब पण तयार होतील. ओरॅकल लेऑफ आपल्याला एक क्लिअर सिग्नल देतोय. AI हा फ्युचर नाही, AI हा प्रेझेंट आहे. ते आलंय आपल्यात आत्ता या क्षणाला. कंपनीज बदलत आहे, सिस्टीम बदलत आहे, कामाची व्याख्या बदलते. अंतिम सत्य, AI तुमचा जॉब घेणार नाही, परंतु AI वापरणारा माणूस तुमचा जॉब घेईल. लक्षात आले मित्रांनो? म्हणून आपल्याला AI शक्य तितक्या लवकर आपल्याला शिकायचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना हा फॉरवर्ड करा. आणि आपले चॅनल द नॉलेज DNA याला सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच.